नमस्कार. आपण पाहतोय लोकदक्ष मराठी न्यूज. येत्या शुक्रवार 25 जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे, ज्यामुळे शहर आणि परिसरातील धार्मिक स्थळे भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणार आहेत. सणावारांचा आणि भक्तीचा हा महिना असल्याने शिवमंदिरांमध्ये विशेष उत्साह आणि तयारी दिसून येत आहे. गेल्या वर्षी श्रावण महिन्याला वेगळे महत्त्व होते, कारण श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून झाली होती. तसेच श्रावण महिन्यात 5 श्रावण सोमवार आले होते. तर यंदाही श्रावणाचे वेगळे महत्त्व असून काही वर्षानंतर श्रावण महिना इंग्रजी कॅलेंडरनुसार जुलै महिन्यात आला आहे. श्रावण महिना हा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय मानला जातो. या महिन्यात शिवमंदिरात दर्शनासाठी आणि पूजाअर्चा करण्यासाठी भाविकांची रीघ लागते. यंदा श्रावणात एकूण 4 सोमवार येत असल्याने शिवभक्तांना उपवास, आराधना आणि शिवपिंडीवर जलाभिषेक करण्याची संधी मिळणार आहे. श्रावण महिन्यानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये लगबग सुरू झाली आहे. बेलपत्र, फुले, दुर्वा, नारळ, उदबत्ती, कापूर आणि इतर पूजा साहित्यांच्या दुकानांवर आतापासून पूजेचे साहित्य येऊ लागले आहे. विशेष करून ज्या ठिकाणी शिवमंदिर आहेत त्या ठिकाणी शिवपूजेसाठी आवश्यक असलेल्या साहित्याला मोठी मागणी असते. येणाऱ्या दिनांक 25/7/2025 पासून ह्या वर्षी श्रावण मासाला प्रारंभ होत आहे. या श्रावण मास अत्यंत पुण्यदायी आणि शिवभक्तांसाठी प्रेरणास्थान असलेला हा श्रावण मास आहे. कारण की या श्रावण मासात भगवान शंकराची, शिवाची आराधना केली जाते. तर या श्रावण मासामध्ये ह्या वर्षी 4 श्रावणी सोमवार पडणार आहेत. या 4 श्रावणी सोमवारामध्ये पहिल्या सोमवारी भगवान शंकराची जी शिवमूठ आहे ती तांदूळाची आहे. दुसऱ्या सोमवारी तिळीची शिवमूठ आहे. तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवमूठ आहे आणि चौथ्या सोमवारी जवाची शिवमूठ आहे. एवढंच नव्हे तर हा श्रावण महिन्यात यावर्षी अंगारका योग दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी अंगारका योग त्या ठिकाणी आलेला आहे. अंगारका योग म्हणजेच मंगळी चतुर्थीचा सुद्धा योग यावर्षी या श्रावण मासात आला आहे. म्हणून या श्रावण मासामध्ये प्रत्येक सोमवारी भक्तांची शिवमंदिरामध्ये अलोट अशी गर्दी होते. शिवमंदिरामध्ये दुग्धाभिषेक, दुग्धाभिषेक, जलाभिषेक, अनेक प्रकारच्या पूजा त्या ठिकाणी संपन्न होतात. म्हणून हा श्रावण महिना अत्यंत प्रिय आणि शिवभक्तांसाठी महत्त्वाचा आहे.